नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे। आपण पाहिलं तर समाज माध्यमातून एक असा मेसेज फिरत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा ज्या महिलांना हप्ता आलेला नसेल तर अशा महिलांनी जो काही विहित नमुन्यातील एक अर्ज दाखवला जात आहे आणि तो अर्ज भरून तुम्ही महिला आणि बालविकास विभागाच्या जे काही केंद्र आहे त्या ठिकाणी जमा करायचा आहे आणि नंतर केवायसी करायची आहे। तर अशा पद्धतीचा जो काही मेसेज फिरत आहे तर तो फेक मेसेज आहे। अधिकृतरित्या महिला आणि बालविकास विभाग तसेच शासनाने अशा प्रकारचं कोणतंही असं परिपत्रक काढलेलं नाही किंवा महिलांना यासाठी केवायसी करण्याचा देखील पर्याय उपलब्ध नाही। आता आपण पाहिलं तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांनी केवायसी केलेले आहे, परंतु 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करताना ज्या महिलांच्या चुका झालेल्या आहेत तर अशा महिलांच्या चुकांच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत होती। त्याच्यामुळे नवीन ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी केवायसी केले नाही तर अशा महिलांना केवायसी करण्याचा कोणताही अधिकार नाही। त्याच्यामुळे ज्या महिलांचे पैसे बंद झाले असतील अशा महिलांनी का बंद झाले म्हणून महिला आणि बालविकास विभागाला तुम्ही विचारणा करू शकता। आता त्यानंतर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 कोटी महिला असणाऱ्या याच्यामध्ये जवळजवळ 70 लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत। फक्त 1,60,00,000 ते 65 लाख एवढ्याच महिला या पात्र करण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये ज्या महिलांना समजा हप्ते आलेले नाहीत, आता नोव्हेंबर पासून साधारणतः याची पडताळणी विशेष करून चालू झाली। तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल तर याच्यामध्ये पात्र असून देखील बऱ्याच महिलांना पैसे जमा झालेले नाहीत। तर अशा महिलांना देखील पैसे येऊ शकतात। आणि त्यानंतर ज्या महिला अपात्र आहेत, काही कारणास्तव समजा ज्यांना अपात्र केलेलं आहे तर अशा महिलांना हे पैसे जमा होणार नाहीत। मग आता ज्या महिलांना अपात्र केलेलं आहे त्यांनी केवायसी कधी करायची तर जून महिन्यानंतर याची केवायसी चालू होणार आहे असं शासनाने पहिलेच सांगितलेलं आहे। आता यावर शासन नेमका काय निर्णय घेतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे जून नंतर केवायसी नेमकं कोणत्या महिलांना करायला लावतात हे सुद्धा आता एक म्हणजे वाट पाहून बघण्याचा विषय आहे। त्याच्यामुळे जून नंतर ज्या आता पात्र महिला आहेत चालूच्या त्यांनाच फक्त केवायसी करण्याचा अधिकार आहे का ज्या अपात्र झाले त्यांना देखील एक संधी दिली जाते हे देखील आता पाहावं लागणार आहे। परंतु अशा प्रकारचा जो काही मेसेज फिरत आहे की विहित नमुन्यातील अर्ज त्या ठिकाणी भरून तुम्ही महिला आणि बालविकास विभागाला द्यायचा आहे तर ही अतिशय चुकीची बातमी आहे। तुम्ही तुमचा फुकट वेळ घालवू नका। त्याच्यामुळे ज्या महिलांना दुरुस्ती करण्याचा अधिकार होता त्याच महिलांना केवायसीची दुरुस्ती करता येत होती, परंतु ती देखील मुदत सध्या संपलेली आहे। त्याच्यामुळे महिलांना आता सध्या ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांना केवायसी करण्याचा कोणताही अधिकार नाही सध्या तरी। ज्या वेळेस अधिकृतरित्या शासन यावर स्पष्टीकरण देईल त्यावेळेस आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। धन्यवाद।